डिफरन्शिएशनचे. तर स्टार्ट करूया लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. तर लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन काय, फंक्शन विच इज द प्रॉडक्ट और क्वोशंट ऑफ अ नंबर ऑफ फंक्शन्स और अ फंक्शन ऑफ द फॉर्म, एक तर ते ए बाय बी फॉर्ममध्ये राहील किंवा ए इंटू बी, प्रॉडक्ट किंवा क्वोशंट फॉर्ममध्ये राहील. अ फंक्शन ऑफ द फॉर्म एफ एक्स टू द पॉवर जी एक्स, म्हणजे एक फंक्शनचा पॉवर दुसरं फंक्शन असेल, वेअर एफ अँड जी आर द बोथ डेरिवेबल, इट विल बी फाउंड कन्व्हिनियंट टू टेक द लॉगॅरिथम ऑफ द फंक्शन फर्स्ट अँड देन डिफरन्शिएट. पहिले काय घ्यायचं, त्याचा लॉग घ्यायचा आणि मग त्याला डिफरन्शिएट करायचं. और एक्सप्रेस एफ एक्स टू दी पॉवर जी एक्स कसा एक्सप्रेस करतो आपण, ई टू दी पॉवर एक्स, ई टू दी पॉवर जी एक्स इंटू एल एन एफ एक्स. ॲक्च्युली तुम्ही जर असं घेतलं, बघा मी तुम्हाला सांग, बघा काय होते मित्रांनो, की जर समजा असं वाय इज इक्वल टू फंक्शन आहे एफ एक्स टू दी पॉवर जी एक्स, तर तुम्ही काय करता, तुम्ही आतापर्यंत काय शिकले, लॉग घेणे, लॉग वाय, बरोबर आहे. लॉग वाय घेता आणि हे होतं लॉग एफ एक्स टू दी पॉवर जी एक्स. ठीक आहे, हा जी एक्स पुढे येऊन जाईल, तर हे होईल जी एक्स एल लॉग एफ एक्स. ठीक आहे, आणि मग जर हा याचा पॉवर ईच असतो, आपण मी सांगितलं बाय डिफॉल्ट ईच असतो पॉवर, तर वाय इज इक्वल टू पुन्हा फंक्शन करायचं, तर तुम्ही इथपर्यंत करता आणि डिफरन्शिएट करता, बरोबर आहे. इथपर्यंत करता आणि डिफरन्शिएट करता, 1 बाय वाय डी वाय बाय डी एक्स, वायला इकडे नेता, बरोबर आहे. असं करा. अदरवाईज इथेच तुम्ही ईचा पॉवर करा, म्हणजे अँटीलॉग घ्या, तर हे होईल ई टू दी पॉवर जी एक्स लॉग एफ एक्स, बरोबर आहे. तर तुम्ही असं लिहा, याला असं पण लिहू शकता, म्हणजे वायचीच व्हॅल्यू आहे ना, ही पण वायचीच व्हॅल्यू होती आणि ही पण वायचीच व्हॅल्यू आहे, ई टू दी पॉवर जी एक्स इंटू एल एन एफ एक्स. एल एन हे आपण, मी तुम्हाला कालही सांगितलं, एल एन आपण हा शब्द याच्यासाठी वापरतो की नॅचरल लॉगॅरिथम, आपण नॅचरल लॉगॅरिथमच यूज करत असतो ज्याचा बेस ई असते मॅथ्समध्ये, बरोबर. तर एल एन लिहा, अजून चांगलं वाटेल. आणि लॉग जरी लिहिलं असलं तरी समजून जायचं की त्याचा बेस ईच आहे, अदरवाईज ते मेन्शन करतात. ठीक आहे, मेन्शन नाही केलं तर बाय डिफॉल्ट काय असते, ई. क्लिअर बेटा. गुड मॉर्निंग सानिया, खुशी, गुड मॉर्निंग बेटा. चला पुढचं न्यूमेरिकल बघू आता. याच्यावरचे न्यूमेरिकल टफ आहेत चांगले. काय दिलंय, बापरे, खूप सारे नंबरचं मल्टिप्लिकेशन, साइन एक्स साइन 2x इंटू साइन 3x इंटू साइन एन एक्स पर्यंत दिलाय. फाइंड वाय डॅश, तर पॉसिबल नाही आहे. आपला यू आपण पाहिलं आहे, 3 टर्म जर असेल, 2 टर्मचं माहिती आहे, यू इंटू व्ही जर असेल तर यू डिफरन्शिएशन ऑफ व्ही प्लस व्ही डिफरन्शिएशन ऑफ यू असं करतो आपण. 3 टर्मचं असेल तर यू व्ही यू इंटू आपण काय करतो, यू व्ही सोडून देतो, एका याचं डिफरन्शिएशन करतो, प्लस दुसऱ्यांदा यू आणि डब्ल्यू सोडून देतो, व्हीचं डिफरन्शिएशन करतो, तिसऱ्या याच्यात यूचं डिफरन्शिएशन करतो, व्ही आणि डब्ल्यू सोडून देतो. पण असे नंबर ऑफ टर्म्स एन टर्म्स आहेत सर, इथे काय कराल, तर इथे लॉग घेण्याशिवाय ऑप्शन नाही आहे बेटा. इथे काय घ्यावं लागेल, लॉग घ्यावं लागेल. तर लॉग घेतला, टेकिंग लॉग ऑफ बोथ साईड्स, म्हणजे लॉग वाय इज इक्वल टू याचा लॉग, लॉग ए प्लस बी, लॉग ए इंटू बी, लॉग काय होते, लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए इंटू बी इंटू सी असेल तर लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी होते. म्हणजे त्याचा जर लॉग घेतला आपण पूर्ण टर्मचा, हे पूर्ण लिहिलं आहे, हा ही टर्म लिहिली आहे पूर्ण, तर याचं येईल लॉग साइन एक्स प्लस लॉग साइन 2x. लॉग लिहिला तरी बाय डिफॉल्ट ईच आहे बेस, हा हे लक्षात ठेवा, प्लस लॉग साइन 3x प्लस लॉग 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 साइन एन एक्स असे. ठीक आहे, हे झालं लॉग वाय. डिफरन्शिएट केलं तर 1 बाय वाय डी वाय बाय डी एक्स, 1 बाय वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, याचं डिफरन्शिएशन आता इंडिव्हिज्युअलचं डिफरन्शिएशन घ्या, तर लॉगच्या समोर जी असेल ते डिनॉमिनेटरला जाते, तर 1 अपॉन साइन एक्स आणि हे होईल कॉस एक्स प्लस
1/sin2x आणि याचं होईल cos2x आणि 2xचं पण होईल तर ते होईल 2 प्लस आता लक्षात येऊन गेलं तुम्हाला 3 cos 3x अपॉन sin 3x है ना. sin 3x येईल sin 3x cos 3x आणि 3x 3 प्लस 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 n cos nx अपॉन sin nx असं. आणि हा y इकडे घेऊन जा म्हणजे dy/dx काय होऊन जाईल y इंटू y म्हणजे ही पूर्ण क्वांटिटी ही पूर्ण मल्टिप्लिकेशन मध्ये इंटू हे आहे cot x हे आहे 2 cot x cot 2x हे आहे 3 cot 3x प्लस 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 n cot nx. आता तुम्हाला सांगतो हे कसं लिहिलं राहते ना. तुम्हाला ऑप्शन्स असे नाही देणार, इतके मोठे ऑप्शन्स कुठे दिले जातात. ऑप्शन्स कसे दिले जातात बेटा, हे बघा y इंटू समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 टू n r इज इक्वल टू 1 टू n हे समेशन आहे ना. y इंटू दिस ही पूर्ण समेशन आहे, याच्याबद्दल लिहित आहे. काय येईल याचं समेशन r तर येईलच r cot r x असं. r इज इक्वल टू 1 आणि r इज इक्वल टू 1 पुट केल्याबरोबर हे मिळेल फक्त cot x. r इज इक्वल टू 2 इंटू cot 2x आहे, 3 इंटू cot 3x आहे, n इंटू cot nx आहे. तर हे अशा प्रकारे रिप्रेझेंट करतात. हेही महत्त्वाचं आहे कारण की पेपरमध्ये ऑप्शन तुम्हाला अशा प्रकारचा दिला राहील y इंटू दिस. ठीक आहे, हे लक्षात ठेवा बेटा. बेटा तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना श्री, तो टेक्निकल आहे. तुम्ही एकदा याला कॉल सेंटरलाच कॉल करा. त्यांनी सांगितलं की त्यांनाच कॉल करा, तेच सॉल्व करू शकेल. मी तर नाही करू शकत. आणि मी त्यांना सांगितलं आता आमच्या इथे टेक्निकल टीम आहे पण ती इथे अवेलेबल नसते, बरोबर. ते बरोबर करून देतात. तुम्ही कॉल सेंटरलाच कॉल करा त्यासाठी. तर ठीक आहे बेटा, हे अशा प्रकारे याचं ॲन्सर असते. नेक्स्ट आता इथे ऑप्शन्स पण दिले आहे आणि f'0 विचारले आहे. तर f'0 ठीक आहे, करू पटकन याचं सॉल्व. तर आता तुम्हाला एक न्यूमेरिकल लक्षात आलं ना तर सगळे न्यूमेरिकल येतात लक्षात. काय येईल सर इथे, तर log fx log घेतला, log x प्लस 1 log x प्लस 2 log x प्लस 3. ठीक आहे, हे थोडं शॉर्टकट यूज करण्याचे प्रयत्न करत जा तुम्ही. असा शॉर्टकट डायरेक्ट म्हणजे बघा आपण काय केलं, टेकिंग लॉग ऑफ बोथ साईड, मग लॉग इंटू ब्रॅकेटमध्ये हे इतकं वगैरे लिहायची गरज नाही. डायरेक्ट असं डिफरन्शिएट केलं तर हे झालं 1/fx आणि हे झालं f'(x). याचं येईल 1/x प्लस 1 आणि x प्लस 1चं 1 डिफरन्शिएशन. हे येईल x प्लस 2, हे येईल x प्लस 3, x प्लस n. सोपा. ठीक आहे, f'(x) होईल fx इंटू fx म्हणजे तुमचं fx काय आहे हे बघा. fx म्हणजे काय आहे, x प्लस 1 x प्लस 2 x प्लस 3 अप टू x प्लस n आणि ब्रॅकेटमध्ये येईल 1/x प्लस 1 x प्लस 2 x प्लस 3 प्लस 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 अप टू x प्लस n पर्यंत असं जाऊ आपण. बस f'0 म्हटलं तर f'0 येईल, f'0 0 पुट केला एक्सच्या जागेवर तर हे येईल 1, हे येईल 2 म्हणजे सर 1 इंटू 2 इंटू 3 इंटू n पर्यंत सर असं मल्टिप्लिकेशन. आणि हे येईल सर 1/1 1/2
1/1 हे बघा एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर आपण 1/1 1 + 1/2 1/3 अप टू 1/n असं. याचा अर्थ होते n फॅक्टोरियल. याचा अर्थ होते n फॅक्टोरियल. सर असं कुठे आहे दिसून नाही राहिलं. 1 1 + 2 तर ऑप्शनमध्ये काहीतरी गडबड झाली असेल. मी बघून घेतो एकदा. डी ऑप्शनमध्ये हा पार्ट लिहिला गेला नाही आहे. हा जो पार्ट आहे, हा पार्ट आहे ना, हा इथे पण आहे. ठीक आहे, इथे पण आहे. तो लिहिला गेला नाही आहे कारण की डी आणि ए तर सेमच दिसून राहिले ना तुम्हाला. दोन ऑप्शन सेम थोडीच राहणार आहे. तर काय होतं की हा वेगळा, हा वेगळा, आणि याचं दोनाचं कॉम्बिनेशन डी होता. तर तो आपला डी ऑप्शन राहील. म्हणजे n फॅक्टोरियल 1 + 1/2 + 1/3 असं होतं. 1/4 +++ 1/n असा असा. तर तो ऑप्शन डी करेक्ट राहील. श्री नंबर तुम्हाला इथे मिळून जाईल बेटा. साईटवर जा ना एकदा. साईटवर मिळून जातात पूर्ण. ठीक आहे बेटा. हां डी करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट हे बघा, जेईच्या पेपरमध्ये नुसतं असं डिफरन्शिएशन इतकं सोपं थोडीच असते की तुम्हाला काही डिफरन्शिएशन विचारलं आणि साईन एक्सचं कॉस एक्सचं जेही फॉर्म्युले शिकले आहे त्याचं डिफरन्शिएशन विचारेल असं वाटते का तुम्हाला? इतकं सोपं विचारेल नाही. तिथे काय करतात, समेशन पाय म्हणजे बिग पाय है ना, हा बिग पाय आहे. ठीक. तर हे दिलं असते. समेशन म्हणजे ॲडिशन आणि बिग पाय जो दिलेला असतो तो असतो मल्टिप्लिकेशन शो करतो. तो काय शो करतो? मल्टिप्लिकेशन. म्हणजे n = 1 म्हणजे x - 1 आणि इथे 1 येईल, इथे 100 x - 1 चा पॉवर 100 इंटू लक्षात ठेवा n = 2 तर x - 2 आणि इथे येईल 2 × 99. समजलं का? म्हणजे अशा प्रकारे तुमचं हे असतं तिथे मल्टिप्लिकेशन. बरं. आणि तो काय विचारून राहिला, f(x) f(101) अपॉन f' म्हणजे डिफरन्शिएशन. आता सांगा मित्रांनो की डिफरन्शिएशन म्हणजे दोन्ही टर्म यूज होऊन राहिले f(x) आणि f'(x). तर आपल्याला माहिती आहे लॉग घेतला की होते सर लॉग घेतला की होते. लॉग y जर घेतला तर ते येतं सर f'(x) अपॉन म्हणजे y' अपॉन y येतं. किंवा f(x) असेल तर त्याचा लॉग घेतला तर काय होईल 1/f(x) आणि f'(x) म्हणजे f'(x) अपॉन f(x). रिव्हर्स करून टाकू ना, उलटं करून टाकू याला, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आपण पहिले लॉग घेऊ याचा. लॉग घेतला तर लॉग घेतला लॉग, आणि हे सगळे काय असतात मल्टिप्लिकेशनमध्ये. हां हे लक्षात ठेवा. तर लॉग घेतला लॉग f(x) = पायच्या आतमध्ये जातो. हा 100 n = 1 हे होईल लॉग x - n टू द पॉवर n 101 - n असा. ठीक आहे, असा लॉग चालतो. हे लक्षात ठेवाल. आता मग होईल पाय n 1 to 100. लॉगचं काय, लॉग a टू द पॉवर m असेल तर m log a. तर हा n 101 - n लॉग x - n हा झाला तुमचा लॉग f(x). सर डिफरन्शिएट केलं तर चालेल. 1/f(x) f'(x) आणि याचं डिफरन्शिएशन येईल हे जसच्या तसं n = 1. n हे तर कॉन्स्टंट आहे सर, हे राहू द्या. बरं. आणि याचं डिफरन्शिएशन 1/x - 1 n आणि x - nचं 1. ठीक आहे. अच्छा, इतकं जर केलं तुम्ही तर ॲन्सर मिळून जाईल. कसं सर, आता 101 पुट करून टाका तर हे होईल f' 101 अपॉन f 101
इज इक्वल टू n इज इक्वल टू 1 to 100 आणि nची आपण एक्सच्या जागेवर पुट केले आहे, एक्सच्या जागेवर हे बघा, हा एक्स होता, एक्सच्या जागेवर 101, तर हे तसंच राहील n 101 मायनस n अपॉन 1 अपॉन 101 मायनस n. हे काय झालं, कॅन्सल झालं, 101 मायनस n. काय राहिलं, n राहिलं नुसतं, तर n इज इक्वल टू 1 म्हणजे काय, 1 + 2 + 3 अप टू 100 पर्यंत, अप टू 100 पर्यंत. माहिती आहे का तुम्हाला याची व्हॅल्यू काय असते, तर याची पाठ करून घ्यायची. 1 + 2 + 3 याची व्हॅल्यू असते 5050. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की नाही सर लक्षात नाही राहत, तर याचं असते n + 1 अपॉन 2, 100 101 अपॉन 2, 100ला तुम्ही 2ने डिवाइड केलं तर 50, 50 इंटू 101 5050. याचा आन्सर येतं 5050. उलटं करून टाका तर याचा आन्सर येईल 1/5050. कारण की आपल्याला F101 अपॉन विचारलं आहे. ठीक आहे. बिग पे अच्छा, बिग पायला कसं वाचायचं थांबा सांगतो बेटा. श्री विचारत आहे. गुड मॉर्निंग सर, समीर. अच्छा, श्रीचं म्हणणं आहे की सर 101 मला ना मोठं करावं लागेल, 1 मिनिट. ठीक आहे. तर श्री बघा बेटा, तुम्हाला रिपीटही पाहिजे आहे आणि तुम्हाला काय पाहिजे अजून, प्रॉब्लेम काय आहे तुमचा, तुमचा प्रॉब्लेम वेगळाच होता. तर त्याला पायच म्हणतात बेटा. मी येथे बिग पाय याच्यासाठी म्हणतो की तुम्ही पायची व्हॅल्यू 3.14 नाही, हे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. ठीक आहे. सिग्मा, सिग्मा हे समेशनचं साईन आहे आणि बिग पाय हा जर दिसला, हा n इज इक्वल टू 1 to 100 जी असेल, n इज इक्वल टू 1 to 100, तर ते काय असते, 1 पुट करा ची क्वांटिटी येईल, मग 2 पुट करा त्याच्यासोबत याचं मल्टिप्लिकेशन होईल, 3 पुट करा त्याचं मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे हे मल्टिप्लिकेशन शो करते. ठीक आहे. क्लिअर. चला ठीक आहे. तर हे लॉग घेऊन सोपं केलं आपण. असे न्यूमेरिकल जेईमध्ये विचारतात. हे लक्षात ठेवा बेटा, असेच न्यूमेरिकल जेईमध्ये विचारतात, हे लक्षात ठेवाल. नेक्स्ट, फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता थोडं सिम्पल म्हणा की काही म्हणा तुम्ही, आता याचं काय करायचं, तर सर आपण ना आत्ता शिकवलं तुम्ही e⁻ln x इंटू ln sin x. हे कसं काय केलं सर, एकदम कसं काय केलं, तर बघा आपण काय केलं, हे सवय करा तुम्ही, ही अशी सवय करा. कोणती, ln x e⁻ln x इंटू ln sin x. सुरुवातीला होणार नाही, तर तुम्ही याचा लॉग y कराल, मग याचा लॉग घ्याल, तर लॉग घ्याल, पहा कसं येतं. तर लॉग घेतला म्हणजे, एकदा पुन्हा सांगतो, आता मी ज्यावेळेस स्टार्ट केलं होतं त्यावेळेस सांगितलं होतं तुम्हाला, हे डायरेक्ट लिहिण्याची सवय करा. तर याच्यामुळे काय होतं की तुम्हाला तो वायची भानगड ठेवणं, बरेचदा वाय विसरून पण जातो आपण, तर ती राहत नाही. आपण काय करू, हे बघा, लॉग घेतला तर हे होईल लॉग ऑफ धिस क्वांटिटी, लॉग a⁻m काय होतं, m log a. तर ln x पुढे येऊन जाईल, ln x पुढे येऊन गेला आणि ln sin x झाला. ठीक आहे. lnच समजा ना, नाहीतर तुम्ही म्हणाल की जर इकडे तर मिटजा सिम. ठीक आहे. तर ln y. ठीक आहे. आता हा याचा बेस काय असतो, e, तर y इज इक्वल टू काय होईल, e⁻, y इज इक्वल टू काय होईल, e⁻ धिस. तेच तर लिहिलं मी, पण याची प्रॅक्टिस करावी लागते, नाहीतर तुम्ही कन्फ्यूज व्हाल, चुकेल, तुमचं रॉंग नाही झालं पाहिजे.
रॉंग व्हायला पाहिजे का? नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागते? प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस जेवढी जास्त असेल तेवढं चांगलं असते. आता मी आहे, मी चुकत नाही असं नाही म्हणत आहे, पण मी आहे तर मी काय करेल, मला जर जे क्रॅक करायचे आहे तर मला सोप्या सोप्या गोष्टी तर अशा इतक्या फास्ट आल्या पाहिजे की खूप फास्ट, म्हणजे त्याच्यात माझा वेळ नाही गेला पाहिजे. त्या गोष्टी म्हणजे जसं 1+3 किती होते? 4. हे का पाठ आहे बेटा? कारण की आपण याची खूप प्रॅक्टिस करतो. बाजारात जातो, मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या बहुतेक बरेचदा सांगितल्या, तरी एकदा रिपीट करतो की आपल्याला जर विचारलं थोडं, आपण कॅल्क्युलेशनमध्ये 23 + 73 विचारलं तर थोडं पॉज घेतो, पण तरी पण आपण 23 + 73 96 होते हे पटकन सांगतो, कारण की आपण ह्या डेली लाईफमध्ये या गोष्टी आणतो, त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात राहतात. पण हे लक्षात ठेवा की हे न्यूमेरिकल जे आहे हे डेली लाईफमध्ये यूज नाही होत. मग काय करायचं सर? मग काय आम्ही काय भाजीवाल्याकडे जायचं आणि म्हणायचं की 1 किलो लॉग द्या म्हणून? नाही, असं नाही आहे. पण तिथे काय करायचं, तुम्ही काय करायचं, तुम्ही सपोज आता तुमच्याजवळ जे तास आहेत तर त्याच्यात काही तास तुम्ही मॅथ्ससाठी जे दिले आहे त्याच्यात काय करायचं की जे न्यूमेरिकल तुम्हाला येते ते तुम्ही सोडून देता. तुम्ही म्हणता की नाही आता मला डिफिकल्ट न्यूमेरिकल करायचे आहे, मी 2 तास दिले आहे सर मॅथ्ससाठी, तर त्या 2 तासात मला फक्त डिफिकल्ट न्यूमेरिकल करायचे आहे, जे न्यूमेरिकल मला येत नाही तेच न्यूमेरिकल करायचे आहे. पण अर्धा तास त्याच्यासाठी द्या की जे न्यूमेरिकल तुम्हाला येत आहेत ते फास्टमध्ये करण्याची प्रॅक्टिस करा. फास्ट कराल तरच जेई क्रॅक होईल, हे लक्षात ठेवा, अदरवाईज होत नाही. तुम्ही एकच न्यूमेरिकल 1 तास घेऊन बसाल. आज मी असं नाही म्हणत, गडकरी सर खूपच छान शिकवतात, पण सरांनी जे शिकवलं आहे ते तुम्हाला फक्त न्यूमेरिकल येण्यापुरतं शिकवलं आहे, हे लक्षात ठेवा. मी ब्लेम नाही करत आहे, तुम्ही त्याचा मिसअंडरस्टँडिंग नका करून घेऊ. मी तुम्हाला सांगतोय की सर 3 ते 4 न्यूमेरिकल एका तासात शिकवतात तुम्हाला, पण तुम्ही जर पेपरमध्ये तेच न्यूमेरिकल 3 ते 4च न्यूमेरिकल करू शकले तर तुमची जेई क्रॅक होणार नाही. त्याच्यासाठीच मी सर तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून देतात, सर तुम्हाला पूर्ण न्यूमेरिकल समजून सांगतात, सर तुम्हाला चांगल्या तऱ्हेने कसे न्यूमेरिकल करायचे हे शिकवतात. मी तुम्हाला फक्त वेळेचं रेस अगेन्स्ट टाईम शिकवतो. रेस अगेन्स्ट टाईम म्हणजे कसं स्किप करायचं, कोणत्या स्टेप स्किप करायच्या, कोणत्या स्टेपवर आपण जम्प करायची, आणि आपलं न्यूमेरिकल हे हार्डली तुम्हाला आज 5 मिनिट लागू द्या, 5 मिनिट लागत असेल तरी हे इम्प्रूव्हमेंट आहे. 2 मिनिटात यायला वेळ लागतो. 1 वर्ष आहे, जेईची आता अटेम्प्ट आहे एप्रिलमध्ये, बरोबर आहे, सेकंड अटेम्प्ट, म्हणजे तुम्हाला 1 वर्ष आहे. सॉरी. तर तुम्ही फास्ट करण्याचा प्रॅक्टिस करा. आताच 5 मिनिटात एक न्यूमेरिकल झालं पाहिजे, ठीक आहे. तर हे याच्यावर तुम्ही जाऊ शकता, ठीक आहे सर. तुम्ही नाही एक्सप्लेनेशन नाही लिहून द्यावं लागत बेटा, ठीक आहे, एक्सप्लेनेशन नाही लिहून द्यावं लागत. आणि तुम्ही चॅटिंग करता डिलीट का करता, ठीक आहे. हां चला, श्री तुमचं कॉन्सन्ट्रेशन नसेल बेटा, मी सांगितलं आहे तुम्हाला, ठीक आहे. एवढा वेळ नसतो आपल्याजवळ, पुन्हा तेच ते रिपीट. आपण न्यूमेरिकल फास्ट करण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे, तुम्ही फास्ट समजून घ्या, नाहीतर पुन्हा व्हिडिओ बघा, ठीक आहे. हा व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस पुन्हा बघा, ठीक आहे श्री. हां तर हे बघा काय होईल याचं डिफरन्शिएशन, dy/dx e⁻ समथिंग असलं तर त्याचं डिफरन्शिएशन तेच होतं, e ln x इंटू ln sin x. आता ही एक क्वांटिटी आहे, ही एक क्वांटिटी आहे वेगळी u, आणि ही आहे v, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. बरं मग काय होते, फंक्शन ऑफ फंक्शन आहे, e⁻fx होता तर मी e⁻fx लिहिला, मग f'(x) होईल, म्हणजे यांचं दोघांचं डिफरन्शिएशन होईल, ते ब्रॅकेटमध्ये लिहिल, ते पॉवरमध्ये नाही आहे, हे पॉवरमध्ये होतं. आता ln x इंटू ln sin x चं डिफरन्शिएशन करून राहिलो, ln x लिहिला, ln x sin x चं डिफरन्शिएशन, ln sin x चं डिफरन्शिएशन 1/sin x
इंटू अपॉन, हे बघा काय केलं, ln sin x चं डिफरन्शिएशन कॉट एक्स होते, हे पाठ करून टाकायचं. नाही पाठ होत असेल तर ज्या सगळ्या गोष्टी काय पाठ करणारे काय, मेमरी आपली कमी असते, मेमरीत स्टोरेज कमी असतो. आपल्याला फक्त रस्ता माहिती पाहिजे असतो, पूर्ण रस्ता पाठ करायची गरज नसते. आपण कुठेही गेलो तर 1 किलोमीटर रस्ता स्ट्रेट जर जायचा आहे तर रस्ता पाठ करत नाही, आपण जिथं टर्निंग येते तिथेच लक्षात ठेवत असतो. मेमरीची कॅपॅसिटी तशीच असते. आपण खूप सारं भारूड भरलं डोक्यात की आपल्या डोक्यात काहीही राहत नाही. ठीक आहे, तर आपल्याला फक्त हे लक्षात ठेवायचं असते की अच्छा ln sin x 1/sin x आणि sin x चं डिफरन्शिएशन cos x, म्हणजे हे झालं cot x, आणि ln sin x जसंच्या तसा लिहिला, ln x चं डिफरन्शिएशन 1/x झालं. याची व्हॅल्यू जी आहे ती पुन्हा याला आपण एक रूप दिलं होतं, त्या रूपातून पुन्हा त्याला आपलं प्रगट करून टाकायचं. काय होईल, sin x to the power ln x होईल का सर याचं? अरे बेटा, याचं रूपांतर जर यात होऊ शकतं तर याचं रूपांतर याच्यात नाही होऊ शकत का? बिलकुल होऊ शकतं, कारण की ई याचा बेस आहे, याचा बेस ई आहे. ठीक आहे, तर आपण काय करायचं, ln x, हां तर याचा बेस ई आहे, याच्यात रूपांतर करून टाकायचं. हे याच्यावरून वायचीच व्हॅल्यू ही पण होती, y इज इक्वल टू ही पण होती, y इज इक्वल टू हे पण होतं, तर y इज इक्वल टू हे म्हणजेच हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुन्हा त्याच्यात रूपांतर केलं, हे झालं ln x इंटू कॉट एक्स ln sin x अपॉन x, असं झालं सोल्युशन. गुड मॉर्निंग समीर. ठीक आहे, चला नेक्स्ट. हां, सरांनी तुम्हाला शब्द जे आहे, सरांचे शब्द तेच मी पुन्हा रिपीट करतो आहे. बिग प्लस हा शब्द वापरलेला आहे की इथे लॉग नाही घ्यायचा. सरांनी शिकवलं होतं तुम्हाला, गडकरी सरांनी शिकवलं आहे की ln घ्यायचा, लॉग घ्यायचा नाही डायरेक्ट, कारण की लॉग ए प्लस बी, लॉग ए प्लस लॉग बी नसतो होत, लॉग ए इंटू बीच फक्त लॉग ए प्लस लॉग बी होत असतो. तर याला कन्सिडर करा यू, याला कन्सिडर करा व्ही, याला कन्सिडर करा यू, याला कन्सिडर करा व्ही, आणि dy बाय dx येईल du बाय dx प्लस dv बाय dx. चला स्टार्ट करूया. तर u झाला तुमचा हा, तर u इज इक्वल टू x टू द पॉवर tan x, यालाच मी असं लिहितो e टू द पॉवर tan x ln x. पहा, ही प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. कुठे लॉग घेत बसाल, डिफरन्शिएट केला du बाय dx, तर हे तर सर असंच येईल tan x इंटू ln x, आणि हे u इंटू व्ही आहे tan x ln x चं डिफरन्शिएशन 1/x, आणि ln x ठेवला तर tan x चं sec²x झालं सर. आणि याचं पुन्हा प्रगट करून टाकायचं कोणत्या रूपात, x टू दी पॉवर tan x. याला कशात प्रगट करायचं, x टू दी पॉवर tan x. हे झालं x टू दी पॉवर tan x अपॉन x प्लस sec²x ln x असं. ठीक आहे, फी काय आहे तुमचा, फी काय आहे sin x टू दी पॉवर cos x. तर v इज इक्वल टू अगेन काय होईल, म्हणजे इथेच लिहून देतो ना, इथेच लिहून देतो, मग आपण डिफरन्शिएट करू याला, कारण की जागा नाही आहे. हां, काय होईल e टू दी पॉवर cos x ln sin x लिहिलं. याला त्याच्यात रूपांतर करण्याची प्रॅक्टिस करा, आज तीच प्रॅक्टिस करा. ठीक आहे, हां काय येईल याचं डिफरन्शिएशन, सर तेच येईल e टू दी पॉवर cos x इंटू ln sin x, आणि याचं u इंटू व्ही सर, cos x इंटू ln sin x, तर cos x आणि ln sin x चं येतं cot x सर, काय येतं cot x, आताच सांगितलं. ठीक आहे, इथंच बघितलं होतं तुम्ही प्रिव्हियस याच्यात, आणि ln sin x आणि cos x चं मायनस sin x. तर याचा आन्सर काय आलं,
व्हीचं डी व्ही बाय डी एक्सचं काय आन्सर आलं. याला पुन्हा प्रगट करून टाकायचं. व्ही कशाला कन्सिडर केलं होतं, साइन एक्स टू दी पॉवर कॉस एक्स, आणि हे काय होईल कॉट एक्स. अच्छा कॉट एक्स, ठीक आहे, कॉस एक्स इंटू कॉट एक्स मायनस साइन एल एन साइन एक्स. असं झालं. दोघांचे ॲड करून टाका, संपला विषय. दोघांना ॲड करून टाका, संपला विषय. ठीक आहे, कळून राहिला आहे बेटा. ठीक आहे, कळून राहिला आहे का तुम्हाला हे सांगा की नाही. तर पण थोडं बहुत नाही कळत असेल मला, म्हणजे मी एक्सपेक्ट नाही करत की 100% कळून राहिलं असेल. काही स्टुडंटला कळत असेल, काही स्टुडंटला कळत असेल, पण काहींना नाही कळत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही स्पीड पकडण्याचा प्रयत्न करा. बरं स्पीडच नाही आहे, न्यूमेरिकलही चांगलं आहे, टॉप न्यूमेरिकल आहे एकदम. ठीक आहे, हां ठीक आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल. अच्छा हे तर खतरनाक आहे. 4 क्वांटिटी u इंटू व्ही इंटू डब्ल्यू इंटू झेड, 4 क्वांटिटी मल्टिप्लिकेशन. तर इथे तर लॉग घेण्याशिवाय ऑप्शनच नाही आहे आपल्याला. पटकन लॉग घेऊ आपण. एल एन वाय इज इक्वल टू एल एन साइन एक्स प्लस काय घेतलं तुम्ही, प्रत्येकाचा लॉग घेतला. तर प्रत्येकाचा लॉग नाही घेतला, लॉग इंटू धिस 4 क्वांटिटी. तर लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी प्लस लॉग डी, आणि त्याच्यासोबत त्याचा पॉवर पण करून टाकू, रूट साइन एक्स. लॉग ऑफ एल एन ई टू दी पॉवर रूट साइन एक्स येईल, रूट साइन एक्स येईल, आणि एल एन ईचा आन्सर येते 1, कारण की त्याचाही एल एनचा सुद्धा बेस ईच असतो. बेस आणि समोरची क्वांटिटी जर सेम असली तर त्याचा आन्सर येतं 1. ठीक आहे, हां प्लस याचं सर हे तर एल एन एक्स येईल सर, आणि हे कॉस इनवर्स एक्स एल एन एक्स येईल सर. कारण की बघा एल एन एक्स टू दी पॉवर कॉस इनवर्स एक्स मागे येऊन जाईल एक्स, तर एल एन एक्स. अच्छा, आणि आता डिफरन्शिएट केलं सर, तर 1/y dy बाय डी एक्स इज इक्वल टू याचा तो कॉट एक्स येते सर. आता पाठ होऊन गेलं प्रॅक्टिसनी. 1/sin, साईनचा कॉस, याचं येतं सर 1 रूट एक्सचं काय येतं 1/2 रूट एक्स, तर 1/2 रूट साइन एक्स सर, आणि साइन एक्सचं कॉस एक्स प्लस हां एल एनच्या समोर जेही असेल ते डिनॉमिनेटरला जाते सर एल एन एक्स. मग एल एन एक्सचं ते 1/x येईल सर. हे u इंटू व्ही येईल सर, हे u इंटू व्ही येईल सर. कॉस इनवर्स एक्स अपॉन एक्स, कारण की एल एन एक्सचं डिफरन्शिएशन. मग एल एन एक्स ठेवला तर याचं डिफरन्शिएशन, तर ते सर मायनस येतं सर. तर तुम्ही हे पहिले मिटून टाका, मायनस एल एन एक्स, कारण की -1/1 - x². संपलं सर, आलं. वाय इकडे घेऊन येईल, वाय इकडे घेऊन येईल, झालं. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे फास्ट करण्याचा प्रयत्न करा. क्लिअर बेटा. थँक्यू प्रियांश, थँक्यू श्री, थँक्यू बेटा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे असे न्यूमेरिकल करत असतो. म्हणजे हे लक्षात ठेवा की कसं करायचं, फास्ट करायचं हे. ठीक आहे, माझा मोटिव्ह मी इतक्यादा बोलतो ना बेटा, तर तो मोटिव्ह तुम्ही समजून घ्या की आपल्याला काय करायचं आहे ना. फास्ट करण्याचा प्रयत्न. सरांना एकच शब्द येतो का फास्ट करण्याचा प्रयत्न, असं नाही आहे, मला दुसरंही येते बोलता. मी एखाद्या वेळेस तुम्हाला चांगल्या तऱ्हेने समजावूनही सांगेल. मी बरेचदा तुम्हाला टिप्स देत राहतो, अरे बेटा चॅटिंग नका करू. तुम्ही चॅटिंग अशी करता, म्हणजे चॅटिंग नका करू म्हणजे चॅटिंग करायलाही पाहिजे असं नाही आहे. याचंही मी सगळं मान्य करतो की जे एजमध्ये आहात ना तुम्ही, तिथे असं नाही आहे की फक्त तुम्हाला म्हणजे बालपण तुमचं हरवायचं नाही आहे मला, की एकदम नाही सर स्टुडंटनी काहीच नाही केलं पाहिजे, फक्त अभ्यास आहे की अभ्यास. बिलकुल अशा विचाराचा मी आहे नाही. तुम्ही एन्जॉय पण करा, तुम्ही तुमचं बालपण पण जगा. आता 16 वर्षाचे असाल तुम्ही आहे ना, 16-17 वर्षाचे,
हार्डली. तर तुम्ही ही लाईफ पण जगा आणि सोबत अभ्यासाच्या बाबतीत मात्र कधीही मागे पडू नका. त्याच्यातही अभ्यासही खूप चांगल्या तऱ्हेने करा. दोन्ही गोष्टीला स्टुडंटला वेगळं वेगळं ठेवता येत नाही. ज्यावेळेस तुम्ही 1 तास घेता अभ्यासाच्या याच्यातून तुम्हाला 1 तास मिळतो, तर तो 1 तास तुम्ही टी व्ही पाहता किंवा जेही एन्जॉय करता, तर त्याच्यात तुमच्या डोक्यात विचार राहते अभ्यास करायचा आहे, अभ्यास करायचा आहे, 1 तासाने अभ्यास करायचा आहे, 1 तासाने अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुम्ही तो क्षण जगून नाही राहिले. तुम्ही ना टी व्ही धड पाहून राहिले, ना खेळायला गेले आहे तर तिथे खेळून राहिले. तुमचं डोकं दुसरीकडेच आहे, शरीर तिथे आहे, डोकं दुसरीकडे आहे, विचार दुसरीकडे आहे. तर तसं नका करू. ज्यावेळेस जे करायचं तेच करा. अभ्यास करत असाल तर अभ्यास एक अभ्यास, मग दुसरा विचार नाही की मला खेळायला जायचं आहे किंवा मला इकडे जायचं आहे किंवा मला तिकडे जायचं आहे किंवा मूवीला जायचं आहे आणि टी व्ही पाहायचा आहे आणि हे पाहायचं आहे, हा विचार नाही. हे दोन्ही गोष्टी ज्यावेळेस तुम्ही हे सगळं इथे असतं मेंटली, आपण जे विचार करतो ना बेटा त्याच्यावरच असतं. तुम्ही मेंटली ज्यावेळेस स्ट्रॉंग व्हाल ना, प्रत्येक गोष्ट डिफरन्शिएट करणं शिकाल ना की ही वेगळी गोष्ट आहे, ही वेगळी गोष्ट आहे, याच्यात तो विचार नको. आणि विचार अशी गोष्ट आहे की हे थांबत नसतात, तरी पण त्याच्यावर कंट्रोल येऊ शकतो. ठीक आहे. तर ह्या गोष्टी करा. अभ्यासाच्या वेळेस अभ्यास आणि अभ्यासाच्या खेळायच्या वेळेस खेळणं, जेही आहे तुम्ही करत असाल, मूवी बघत असाल, हे बघत असाल, जेही करत असाल. ठीक आहे. चला नेक्स्ट न्यूमेरिकल. हां चला, हे न्यूमेरिकल कसं करायचं. हां सर इथे तर घेऊ का सर, लॉग वाय घेऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही आहे. लॉग वाय घेतला तर म्हणजे एल एनच घेतला आहे, तर हे होईल सर लॉग एक्स लॉग एक्स एक्स टू दी पॉवर लॉग एक्स. ठीक आहे. आणि प्लस लॉग, कारण की लॉग ए आणि याला बी कन्सिडर केलं, लॉग सेक एक्स टू दी पॉवर 3x. बरं हे काय होऊन जाईल सर, एक्स टू दी पॉवर लॉग एक्स आहे तर हे लॉग एक्स होऊन जाईल इंटू लॉग एक्स होऊन जाईल, प्लस हे 3x पुढे येऊन जाईल, लॉग सेक एक्स होऊन जाईल. आता मात्र यू इंटू व्ही नका करू इथे. हां हे काय ॲक्च्युली यू इंटू व्ही नाही करायचं. लॉग एक्स इंटू लॉग एक्समध्ये हे लॉग एक्सचा स्क्वेअर आहे बेटा, लॉग एक्सचा स्क्वेअर आहे, नाही तर 2 दिसणारच नाही आहे ना, दिसेलही पण आपण असा प्रयत्न करायचा. लॉग सेक एक्स लॉग ए वाय. ठीक आहे. डिफरन्शिएट केलं 1/y dy/dx इज इक्वल टू ट्वाइस लॉग एक्स इंटू 1/x है ना, ट्वाइस लॉग एक्स आणि लॉग एक्सचं डिफरन्शिएशन 1/x 3x. सर इथे तर u इंटू व्ही आहे, बरोबर आहे, 3x लॉग सेक एक्सचं डिफरन्शिएशन 1/sec x आणि सेक एक्सचं सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस लॉग सेक एक्स तसाच ठेवला 3 लॉग सेक एक्स आणि एक्सचं डिफरन्शिएशन तर 1 आलं, 3 लॉग सेक एक्स. अशा प्रकारे झालं ना. वायला तिकडे घेऊन जा, वायला तिकडे घेऊन जा. कधी कधी ना तुम्हाला एक्स इज इक्वल टू विचारतात. हां ठीक, एल एन म्हणजे लॉगच बेटा श्री. एल एन म्हणजे पण नॅचरल लॉगॅरिदम असतं ज्याचा बेस ई असते है ना, ज्याचा बेस ई असते. प्रियांश थँक्यू बेटा श्री. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. ठीक आहे. एकदा बघून घ्या, 1 मिनिटात मी पाणी पितो, तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. चला नेक्स्ट. आता एक भयानक न्यूमेरिकल. हे न्यूमेरिकल जे आहे हे फार डिफिकल्ट आणि जेईमध्ये असेच विचारतात बेटा, जेईमध्ये असेच न्यूमेरिकल विचारतात. हे न्यूमेरिकल जर तुम्हाला आलं तर समजून जायचं की आपण सुद्धा डिफरन्शिएशन आपल्याला खूप चांगल्या तऱ्हेने समजायला लागलं आहे. काय दिलं आहे बेटा, मी ऑब्झर्व करून राहिलो आहे या न्यूमेरिकलला, एक्स पण खूप कमी वेळात ऑब्झर्व करावं लागतं, हे लक्षात ठेवा. हे आहे सर यू, हे आहे
फी, कारण की कॉसेकच्या समोर काय असतो अँगल, हे पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेट हे काय झालं अँगल झाला त्याचं, ही एकच टर्म झाली. बरं फंक्शन ऑफ फंक्शन आहे म्हणजे कॉसेक एफ एक्स आहे आणि हा एफ एक्स आहे, आणि एफ एक्स स्वतः हा जो फंक्शन आहे तो यू इंटू व्ही आहे. ठीक आहे, फंक्शन ऑफ फंक्शन आहे, ही एकच टर्म. डिफरन्शिएटच नाही करतायत स्टुडंटला बरेचदा, कॉसेक ई टू दी पॉवर एक्स वेगळं समजतात, ए प्लस बी एक्स वेगळं समजतात. नाही, त्यांनी ब्रॅकेट दिला आहे, ही एकच आहे. आणि कॉसेकच्या समोर किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जेही असतात त्याच्यासमोर जे ब्रॅकेट असते ते पूर्णच्या पूर्ण अँगल असते. ठीक आहे सर, ए प्लस बीचा दिलाय पाय अपॉन 2e व्हॅल्यू, आणि त्यांनी विचारलं की dy बाय dx ॲट एक्स इज इक्वल टू 1. अच्छा, म्हणजे एक्स इज इक्वल टू डिफरन्शिएट करून एक्स इज इक्वल टू 1 पुट करायचं, आणि जिथे एक्स असेल तिथे 1, जिथे ए प्लस बी दिलाय तिथे पाय अपॉन 2e, आणि व्हॅल्यू काढायची आहे, याच्यातली एक व्हॅल्यू येईल ABCD मधली. क्लिअर बेटा? ठीक आहे, चला स्टार्ट करूया. तर काय करायचं सर इथे एल एन घेतणं आवश्यक आहे का? नाही, इथे तर या टर्मसाठी तर एल एनची आवश्यकता नाही आहे, याच्यासाठी एल एनची आवश्यकता आहे. पण सर आपण जर एल एन नाही घ्यायचं असलं तर मग पुन्हा अजून ही टर्म इकडे न्या, किती मोठी टर्म होऊन जाईल. तर आपण काय करू, याला मी पहा कसं लिहितो, y इज इक्वल टू ई टू दी पॉवर एल एन एक्स साइन एक्स. काय लिहिलं, एल एन एक्स ई टू दी पॉवर एल एन एक्स इंटू एल एन साइन एक्स. हे आपलं मगाशी आपण जे केलं होतं ते. ठीक आहे, म्हणजे ही टर्म म्हणजे तीच टर्म आहे, झालं, इंटू कॉसेक ई टू दी पॉवर एक्स ए प्लस बी एक्स, असं डिफरन्शिएट करून टाकलं dy बाय dx. सर आता u इंटू व्ही, करेक्ट, u इंटू व्ही. तर आपण काय केलं, ही टर्म जसच्या तशी ठेवली, त्याचं डिफरन्शिएशन पाहू. ई टू दी पॉवर एल एन एक्स एल एन साइन एक्स ही जसच्या तशी ठेवली, याचा डिफरन्शिएशन ऑफ व्ही, डिफरन्शिएशन ऑफ व्ही. आणि तर याचं कॉसेकचं काय येतं, मायनस कॉसेक एक्स कॉसेक ई टू दी पॉवर एक्स ए प्लस बी एक्स असं येईल. ठीक आहे, अच्छा, आणि इंटू कॉट एक्स असते, कॉट ई टू दी पॉवर एक्स ए प्लस बी एक्स. फार तुम्हाला कन्फ्यूज करतात, तुम्ही एकही मिस्टेक केली तर झालं चुकीचं. ठीक आहे, हे झालं कॉसेक ई टू दी पॉवर एक्स ई टू दी पॉवर एक्स इंटू ए प्लस बी एक्सचं डिफरन्शिएशन. ठीक आहे, कॉसेक झालं. आता हे आहे यू इंटू व्ही, पहा किती लेंदी आहे, फार लेंदी आहे हे सगळं. हा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनमध्ये दुसरा ई टू दी पॉवर एक्स यू इंटू व्ही करावं लागेल तुम्हाला. तर ब्रॅकेटमध्ये येईल ए प्लस बी एक्सचं डिफरन्शिएशन, ते येईल बी प्लस हे वेगळं ब्रॅकेट, हा वेगळा ब्रॅकेट. हां, मल्टिप्लिकेशनमध्ये हा यू इंटू व्हीचा वेगळा ब्रॅकेट येईल, यू इंटू व्ही एका ब्रॅकेटमध्ये करा. हां, तर ई टू दी पॉवर एक्स याचं डिफरन्शिएशन घेतलं ए प्लस बी एक्स, आणि ई टू दी पॉवर एक्सचं डिफरन्शिएशन ई टू दी पॉवर एक्स. बरं झालं सर, हे तर झालं, एका याचं झालं. बरं, हे झालं फक्त यू इंटू डिफरन्शिएशन ऑफ व्ही प्लस कॉसेक ई टू दी पॉवर एक्स ए प्लस बी एक्स, हे लिहिलं फी. याचं डिफरन्शिएशन काय येईल, तर हे सर आपण या रूपात केलं होतं त्याला, या याच्यात, तर बस हेच लिहून टाका, ई टू दी पॉवर एल एन एक्स एल एन साइन एक्स असं येईल. आता ब्रॅकेटमध्ये यू इंटू व्ही, तर एल एन एक्स यू इंटू व्ही ना, याचं व्हीचं डिफरन्शिएशन येईल, ते तर कॉट एक्स येते, प्लस एल एन साइन एक्स आणि एल एन एक्सचं डिफरन्शिएशन 1/x असं. बघा किती मोठं होऊन राहिलं आहे.
ठीक आहे, पण आपण फास्टमध्ये केलं हे. बरं, आता आपल्याला काय करायचं आहे, एक्स इज इक्वल टू 1 पुट करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगतो dy बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू 1 इज इक्वल टू, पहा आता मी लिहून राहिलो आहे. एल एन एक्स काय होते, मी पटपट काय करतो, एल एन एक्स एल एन वन काय होतो 0, एल एन वन काय होतो लॉग 1 0 होतो, बेस काही असू द्या. तर हे काय होईल 0 0 इंटू एनिथिंग 0 0 ई टू दी पॉवर 0 म्हणजे हा झाला 1, याची व्हॅल्यू झाली 1. बरं, आता मी इकडे आलो, इथे आलं सर कॉसेक, हे आलं सर लिहून टाका मायनस कॉसेक, कारण की इथे काहीतरी येऊन राहिलं आहे सर ई टू दी पॉवर 1 ए प्लस बी, कारण की ए प्लस बी एक्स आहे तर एक्सची व्हॅल्यू 1, तर ए प्लस बी काय येते पाय अपॉन 2e, पाय अपॉन 2e. हे झालं कॉसेकसाठी. कॉटसाठी पण सेम सर, कॉट इंटू कॉट ई पाय अपॉन 2e, असं इतकं झालं सर. आता या ब्रॅकेटवर आलो, हे सगळे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इथपर्यंत. पण एक लक्षात ठेवा, इथे रॉंग होण्याची पॉसिबिलिटी याच्यासाठी आहे की तुम्ही जर यू इंटू व्ही याला मल्टिप्लाय केलं तर जमणार नाही, हे पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेटमध्ये लिहावं लागते. हां, यू इंटू व्ही. हां, हे किती येईल सर, ई बी येईल, हे ई बी येईल. किती येईल ई बी, कारण की ई टू दी पॉवर एक्स म्हणजे एक्सचा पॉवर एक्सची व्हॅल्यू 1 ई बी. इथे काय येईल सर, इथे येईल ई इंटू ई, इथे येईल ए प्लस बी इंटू ई, ए प्लस बी तर असतो सर पाय अपॉन 2e इंटू ई, असं प्लस कॉसेक. हे काय येईल सर, तर हे येईल कॉसेक ई ए प्लस बी पाय अपॉन 2e, असं. हे काय येईल सर, ई टू दी पॉवर एल एन साइन एक्स, हे तर हे तर 1च येऊन राहिलं, हे 1 येऊन राहिलं, हे 1 येऊन राहिलं, कारण की एल एन एक्स जिथे दिसला तर त्याची व्हॅल्यू 0च असते. इथे सर हे तर 0च येऊन राहिले, हे एल एन एक्स आहे 0. हे काय येईल सर, एल एन साइन एक्स साइन 1 एल एन साइन 1 अपॉन 1, तर हे एकच येऊन राहिली आहे क्वांटिटी इंटू एल एन साइन 1, एवढंच येऊन राहिलं या पूर्ण टर्ममधून. हां, एल एन साइन 1, हे एल एन एक्स कामच बिघडवून टाकतं एल एन 1. ठीक, अच्छा. आता सांगा सर, आता आपण दुसरा पेन यूज करू. हां, ई कॅन्सल, ई कॅन्सल, ई कॅन्सल, ई कॅन्सल. आता तुम्हाला पाठ पाहिजे फक्त. कॉसेक पाय बाय 2 आला आहे, कॉसेक पाय बाय 2 काय येतं, साईन पाय बाय 2 माहिती आहे, साईन पाय बाय 2 1 येतं, तर कॉसेक पाय बाय 2 -1 येईल. ठीक आहे, तर आता मी पुन्हा अजून याचा आन्सर लिहून राहिलो आहे, कुठे लिहू, इथे लिहितो -1, याची व्हॅल्यू आली -1. कॉट पाय बाय 2, कॉट पाय बाय 2 सर आठवू द्या, कॉट पाय बाय 2 0 येतो सर, इंटू 0. कॉट पाय बाय 2 0 येतो, म्हणजे ही व्हॅल्यू पूर्णच्या पूर्ण 0 आली. एक जरी टर्म, तिन्ही टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये एक जरी टर्म 0 झाली तर पूर्ण टर्म 0 होईल, म्हणजे हे लिहायची गरज नव्हती, कारण की ते 0 झाली. हां, कॉसेक पाय बाय 2 सर आत्ताच काढलं 1 येतं, आणि एल एन साइन 1 इंटू एल एन साइन 1, तर याचा आन्सर येऊन राहिलं सर एल एन साइन 1. आहे का असा ऑप्शन, एल एन साइन 1 सी ऑप्शन आहे, एल एन साइन 1, एल एन साइन 1. हे न्यूमेरिकल जर तुम्हाला जमलं ना बेटा तर काम जमलं. सी करेक्ट आहे बेटा प्रियांश. लॉकच्या पुढे म्हणजे लॉक 2 असं असेल तर बोलता का एल एन, एल एन तुम्हाला कळलं नाही आहे का बेटा श्री,
ln म्हणजे हे बघा, प्रत्येक लॉगच्या समोर कोणती व्हॅल्यू येऊ शकते, लॉग एक्स कन्सिडर करा. पण त्याचा बेस जर असेल, बेस जर तुमचा ई असेल तर त्याला नॅचरल लॉगॅरिथम म्हणतात, ln म्हणतात त्याला. त्याला रिप्रेझेंट करण्याची पद्धत असते ln. ई असेल बेस तर. ठीक आहे, बघून घ्या बेटा, काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. मला वाटतं हे न्यूमेरिकल थोडं आहे डिफिकल्ट. ठीक आहे, हे न्यूमेरिकल आहे डिफिकल्ट, पण बघून घ्या एकदा. कसं आपण तुम्ही हे न्यूमेरिकल सॉल्व करायला अर्धा तास लावाल, अर्धा तास. घरी करून बघा हे न्यूमेरिकल, स्क्रीनशॉट घ्या आणि घरी करून बघा, अर्धा तास लावाल गॅरंटी. आपण हार्डली 5-7 मिनिटात सॉल्व केलं. ठीक आहे, अजून फास्ट करता येतं, असं काही नाही आहे. ठीक आहे, क्लिअर बेटा? ठीक आहे, चला नेक्स्ट बघू. अच्छा, हेही तसंच आहे सर, dy/dx x इज इक्वल टू 1. ठीक आहे, हे दिलं आहे 2 log 2 x². बरं, लिहून घेऊ फास्टमध्ये. y इज इक्वल टू काय दिलं आहे सर, हे बघा, इथे पण बेस तोच आहे आणि तिथे पण बेस तोच आहे आणि मधात काहीच नाही आहे. तर हे क्वांटिटी एक लक्षात ठेवाल, तुम्हाला हे शिकवलं होतं, ए लॉग ए बेस ए असेल आणि इथे 25 असेल, तर याचा आन्सर असते 25. हे काय असते आन्सर, तर याचा आन्सर काय येईल, x⁴ 2x. आणि हे काय, tan πx/4 टू दी पावर होल पावर 4/πx. सर यू आणि व्ही करू का, त्याच्यापेक्षा आपण आपली मेथड करू ना. काय असते, e⁴ 2x ln x, 2x ln x प्लस e⁴ 4/πx ln tan πx/4 असं. आता डिफरन्शिएट करा, dy/dx काय येईल याचं, याचं तर सर 2x ln xच येईल. आणि याचं डिफरन्शिएशन हे u इंटू व्ही आहे, 2x/x प्लस, कारण की ln xचं डिफरन्शिएशन ln x लिहिलं तर हे 2 ln x, कारण की xचं डिफरन्शिएशन 1 आलं. हे झालं सर एवढं. आता इकडलं हे काय येईल, पुन्हा तेच येईल, π/4/πx ln tan πx/4 आणि u इंटू व्ही, u इंटू व्ही काय येईल, आपण ln tan πx/4 जसाच्या तसा ठेवू आणि याचं डिफरन्शिएशन केलं तर काय येईल, π/4, 4/π, 4/π. हां, 4/π प्लस 4/4/πx ठेवलं. अरे याचं डिफरन्शिएशन मायनस, नुसता एक्स नाही आहे बेटा, याचं डिफरन्शिएशन -1/x² येईल ना, 1/xचं डिफरन्शिएशन. ठीक आहे, प्लस π/4 4/πx आणि याचं डिफरन्शिएशन lnचं 1/tan πx/4 आणि याचं टॅनचं sec² πx/4 आणि πx/4चं डिफरन्शिएशन येईल π/4 असं. π/4 हे तर कटून राहिलं, हे आणि हे कटून राहिलं आहे. ठीक आहे, काय विचारलं आहे, 1 विचारलं आहे, dy/dx x इज इक्वल टू 1. तर पुट करू, हे x इज इक्वल टू 1 पुट केलं तर याचा आन्सर 1 येऊन राहिला आहे. हे तर कटूनच राहिलं आहे. ठीक आहे,
इथे 2 राहिले, हे 0, याची व्हॅल्यू काय येऊन राहिली आहे 0, म्हणजे या एवढ्या सगळ्या व्हॅल्यूची व्हॅल्यू आली 2. बघून घ्या, हा 1 झाला, हा 2 + 0 झाला, कारण की ln हा x कॅन्सल झाला होता, ln 1 0. ठीक आहे. अच्छा, तर 2 आली. आता इथे बघू, पट सांगा. π/4 tan π/4, tan π/4 होतं, म्हणजे इथे x = 1 पुट केला, tan π/4 1 होतं, 1 ln 1 सर ln 1 0, म्हणजे याची व्हॅल्यू आली 1, e⁻0 झाला. ठीक आहे. इकडे बघू, हे सर tan π/4, इथेही पण tan π/4 येईल, 1 येईल याची व्हॅल्यू, ln 1 होईल सर, ln 1 ची व्हॅल्यू काय होईल 0, ln 1 ची व्हॅल्यू काय होईल 0, हा 0 आणि इंटू धिस, तर हे सगळीच्या सगळी क्वांटिटी गेली कामात. आता फक्त ही राहिली इकडली. ठीक आहे. 1 sec π/4 अपॉन tan π/4, याची तर व्हॅल्यू 1च झाली आहे, एक्सची, एक्स राहिला होता. आता फक्त सांगा sec π/4 किती होते, π/4. तर तुम्हाला सांगितलंच होतं मी, काय सांगितलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं की sin π/4 cos π/4 1/√2 आणि sec cosec π/4 होतो √2. तर हे √2चा स्क्वेअर म्हणजे 2, आणि ह्या काय होईल 1, म्हणजे इथे अजून येईल 2, म्हणजे आन्सर आलं 4. आन्सर आलं 4. आन्सर काय आलं बेटा 4. ठीक आहे बेटा. तर इथे आपण थांबूया बेटा. अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा फास्ट करण्याची. ठीक आहे. आणि क्वेश्चन असेच येतात जे इथेही लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे थांबूया बेटा. चला, थँक्यू.